जय शिवराय मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पहा शेळी पालनामध्ये चारा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये झाडपाला हा खूप महत्त्वाचा आहे। जर झाडपाला केला नसेल आपण तर शेळी पालन होऊ शकत नाही। पहा सध्याची जी परिस्थिती तर सध्या कंटिन्यू पाऊस चालू आहे, जवळपास आज 8 दिवस झालेत कंटिन्यू पाऊस चालू आहे। त्याच्यामध्ये शेळ्यांना आपण खायला काय देणार, तर सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे तुरीचं भूस भरपूर प्रमाणात आपण स्टॉक करून ठेवलेलं आहे, परंतु शेळ्यांना आपल्या हिरव्या चाऱ्याची सवय, तर हिरवा चारा पण दिला पाहिजे। ते पाठीमागं पाहू शकता तुम्ही पूर्ण शेडमध्ये सुबाबळ, म्हणजे आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे, पावसामध्येच सुबाबळ आणलेली आणि शेळ्यांना बांधलेली पूर्ण आवडीने खात आहेत। पहा म्हणजे एकमेव असा चारा आहे हा सुबाबळ, की शेळ्या खूप आवडीने खातात। आणि सुबाबळ असेल, सुबाबळची लागवड जर तुम्ही केली असेल तरच तुमचं शेळी पालन हे सक्सेसफुल होणार आहे, नाहीतर मग सध्या शेळ्यांचे खूप हाल आहेत। पहा बऱ्याच ठिकाणी शेडवरती जाताय तुम्ही तर बघा तुम्ही सध्या शेळ्याची काय परिस्थिती, आणि आपल्या शेळ्या बघा सध्या सुबाबळ खाऊन एकदम तंदुरुस्त आहेत, म्हणजे त्यांना पाऊस आहे का उन्हाळा आहे हे पण काही कळत नाही। साईडने नेटचं कापड बांधलेलं आहे, कुठेही पाणी वगैरे शेडमध्ये येत नाही आहे, खाली विटा आहेत, पूर्ण कोरडं शेड आहे। पहा पूर्ण स्वच्छ शेड आहे आणि खायला पोटभर चारा आहे। त्यामुळं बरेच जण म्हणत असतात पहा शेळी पालन पावसाळ्यात खूप अवघड आहे, पावसाळ्यात खूप अवघड आहे। ठीक आहे अवघड आहे, परंतु जर तुम्ही पूर्णपणे नियोजन केलं तर काही अवघड नाही। प्रॉपर जर नियोजन केलं चाऱ्याचं आणि शेडचं व्यवस्थापन जर असेल तर शेळी पालनामध्ये पाऊस काळ असो किंवा उन्हाळा असो काहीच अडचण नाही। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।